तिरंगी लढत होणार की आपण दुहेरी लढतीसाठी तयार आहात? मला माहित नाही. अंतिम उम्मीदवार जवळपास राजेश पाटील. हमेशा बेबाक तरीके से पूरी रैली के साथ नामांकन करता है, इस बार नामांकन बहुत शांतिपूर्ण तरीके से रहा है, ऐसा क्यों? भरेंगे ना वापस नामांकन. कुछ मजबूरियां रहती है इसलिए जल्दी जल्दी में फॉर्म भर दिया. क्या मजबूरी? कुछ स्ट्रेटेजी रहती है, कुछ चीजें रहती है, उस हिसाब से भर दिया. पण दरवेळेस मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते असतात, मोठ्याचा मोठा ताफा असतो. पण आज 3 तारखेला भरून मोठ्या प्रमाणात मोठी रॅली करतो. ही फक्त झलक आहे का? ही झलक आहे. आपली काही मोजके साहेब, प्रवीण शेट्टी, अभिभाई, अजय वगैरे यांनी जाऊन फॉर्म भरले. एखादी गोष्ट त्या हिशोबाने आता जोरात करून ही बहुजन विकास आघाडी इथे प्राबल्य आहे. 3 तारखेपासून फॉर्म घ्यायचे आहे, भरायचे आहे. त्यानंतर मागे पुढे काय काय डेव्हलपमेंट होते ती बघू ना. अजूनही महायुतीने उमेदवार आपला जाहीर केलेला नाही, काय सांगाल? कदाचित मला सोडणार नाही. कदाचित महाराष्ट्र विकास आघाडी पण मला सोडेल, बघू ना. पण महाविकास आघाडीचं अगोदरच सांगितलं होतं 2 महिन्या अगोदर शरद पवार साहेबांनी ही जी सीट आहे ती आम्ही बहुजन विकास आघाडीच्या जितेंद्र ठाकूरांसाठी सोडतो. मग त्यावेळेला तुम्ही हा निर्णय का नाही घेतला? कदाचित महाविकासमध्ये असतं तर तुमचा विजय सोपा झाला असता. असं कधी बोलते मला माहित नाही. नाशिकच्या एका सभेमध्ये बोलले होते. मला माहित नाही. तुमच्याशी काय महाविकास आघाडीच्या नेत्याची यादी काय चर्चा होती? मागे अधिवेशनाच्या वेळी पवार साहेबांची भेट झाली. त्या चिन्हाबाबत तुमची काय भूमिका असणार आहे? चिन्ह शेतीच असेल की दुसरं चिन्ह? वेळ ते त्याच्याबद्दल जास्त विचार नाही करू. सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत इमिजिएट पोचत आहे. दुरंगी आता काही चांगलं आहे का? आणखीन कोण वंचित वगैरे आणखीन काही पक्ष येतील, काही सांगता येत नाही. मी बोललो ना, उमेदवार राजेश पाटील असतील. आणि जे स्थानिक प्रश्न आहेत म्हणजे शेतकऱ्यांचे असतील, मच्छीमारांचे असतील, आदिवासी बांधवांचे असतील किंवा नागरी विभागाचे, प्रवास अमुक या सगळ्या गोष्टी घेऊन आपण लढणार. आता फेरी भाईंदर टू वसई तालुक्यात लवकरच आम्ही नारंगी टू सफाळा अशी चालू करू. या ठिकाणी वसई विरारमध्ये सीएनजी पंपाची कमतरता आहे. सीएनजी पाहिजे तसा मिळत नाही. आता गॅस पाईप झालं तर त्या हिशोबाने ते पण वाढत जातं. पंडित साहेबांनी तुम्हाला समर्थन दिले खरं? मला जे समर्थन देतील त्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही गेले का? अरे हमारे बळीराम जाधव ने ही बोला है किसी अखबार में मैंने पढ़ा कि हमने सबने सहमति से राजेश पाटिल को दिया. इधर बैठे थे हमसे कि आप में से कुछ लोग थे पत्रकार आए थे, तब हमारे 6-7 उम्मीदवार जो थे आप आए थे भाई, आप सबको साथ में लेके बैठे थे. कार्य करता रहेगा, स्टार प्रचारक कार्य करता रहेगा. राजेंद्र गावित से नाराजगी, इसके लिए आपने उम्मीदवार उतारा है क्या मैदान में? मैं हर इलेक्शन में उम्मीदवार उतारता हूँ. मेरा नाराजगी का सवाल किधर? उनके पार्टी ने क्या करने का, वो उनके पार्टी का डिसीजन है. किसी पे नाराज हुई इसलिए उम्मीदवार वो धंधा नहीं करते. अपना उम्मीदवार चुन के संसद में भेजना है, इसलिए देखते ना जो लोकशाही पे भरोसा रखता है, संविधान पे भरोसा रखता है, उनके साथ हम रहेंगे. थैंक यू सर. आपका एक सवाल है कि क्या कारण था कि स्टैंडिंग एक एमएलए को ही कैंडिडेट बनाया गया?
एक उसका प्लस पॉइंट तो यंग है और एमएलए होने की वजह से हर जगह पे घूम रहे थे, तो उनका लोक संपर्क कंपेरेटिवली ज्यादा था। मतलब आज 11-12 लाख वोट ये अपने वसई की 3 कॉन्स्टिट्यूएंसी में 21 लाख में से, तो उधर उनका टच, मतलब नया उम्मीदवार लोगों को पहचान करके देना, उससे अच्छा इनको लोग पहचानते हैं। सबको मालूम है राजेश पाटील क्या है, उनका अप्रोच लास्ट 4.5 साल में देखा है लोगों ने। आतापर्यंत अगोदरच्या उमेदवारांनी केलेलं काम, आमचे खासदार होते त्यावेळी त्यांनी डहाणूपर्यंत रेल्वे नेली, सभागृह गॅस पाईपद्वारे ते पास केला। ही 2 मेजर बाकी केल्या त्यांनी, पण ही 2 मेजर नंतर काय झालं तर बघू ना काय केलं। वसई विरारमध्ये तुम्ही पाण्याचा प्रश्न सोडवला आहे बऱ्यापैकी, पण पालघर दुर्गम आणि अतिदुर्गम भागामध्ये पाण्याचा अजूनही प्रश्न आहे। घडून इकडे तिकडे जे जे आले त्यांना मदत करत गेलाय। आता आपला खासदार असेल त्यावेळी तो सगळ्यात प्रश्नाची तटमंदिर यांनी मिटिंग घेतलेली, कलेक्टर वगैरे सगळे होते, त्यावेळी आम्ही विरोध केलेला आपल्या पक्षाने, विजय नक्की। फॉर्म भरताना तुम्ही तो लकी शर्ट घालणार काय आहे, ठेवलेला आहे। आपण मुरलेले राजकारणी म्हणून तुमची मोदींची गॅरंटी बद्दल आणि राहुलच्या न्याय हक्काबद्दल तुम्हाला काय वाटतं? कुठलं आम्हाला वरच्या कोणत्याही नेत्याबद्दल काही कॉमेंट्स करायचे नाही। मी ऑलरेडी सगळ्या आपल्या लोकांना इन्स्ट्रक्शन दिली का आपल्या बरोबर जे सुरुवातीपासून आहेत अशा लॉयल लोकांना उमेदवारी दिलाय आणि आमचं इलेक्शन ही स्थानिक मुद्दे, पालघर जिल्ह्याला काय पाहिजे, कशा प्रकारे पुढे जायचं, याच्यावर आम्ही इलेक्शन लढू। दिवस कमी आहेत, 25 दिवस आहेत। तुमचं ठरलंय का? तुमचं ठरलंय का? उमेदवार उभा केलाय, आता ठरलाय काय निवडून आणायचंय। आमचे सावे साहेब, नारायण मानकर, प्रवीण शेट्टी, अन्य वरिष्ठ हे बसून ते मुद्दे काढतील। बळीराम जाधव, राजेश पाटील, मनीषाताई या सगळ्यांना विश्वासात घेऊन हे लोक मुद्दे काढतील आणि तो आमचा जाहीरनामा